हॅलो नमस्कार मंडळी, मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझं साडी कलेक्शन। तर साडी कलेक्शनचे मी 2 किंवा 3 पार्टमध्ये बनवणार आहे ब्लॉग। तर पहिले तर मी बनवणार आहे पैठणी साडी। तर साड्याच एवढ्या आहे की एका ब्लॉगमध्ये ते शूट करणं शक्य नाही, त्यामुळे मी डिवाइड करून असं ब्लॉग्स बनवणार आहे। तर चला तर मग आता आपण जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आणि साडी कलेक्शन बघूयात। जास्त काही महागातल्या साड्या नाही माझ्या, स्वस्तच आहे, स्वस्तात मस्त सर्व साड्या आहे। आणि माझं असं आहे की माझ्याकडे जो कलर आहे तो मला घ्यायला कधीच आवडत नाही, त्यामुळे माझ्याकडे तुम्हाला प्रत्येक कलरची साडी बघायला भेटेल आणि वेगवेगळ्या याच्यातली, असं काही नाही का ती भारीतलीच पाहिजे, स्वस्त असेल तरी चालेल पण वेगवेगळ्या कलरची पाहिजे। तर अशा प्रकारे माझं मी तुम्हाला साडी कलेक्शन दाखवणार आहे। आवडलं तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करा आणि कसा वाटतोय हे ब्लॉग हे व्हिडिओच्या शेवटी कमेंट करून नक्कीच कळवा। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता व्हिडिओ कंटिन्यू करूया। सर्वात पहिले मी तुम्हाला सर्व साड्या दाखवून घेते आणि मग एक एक करून प्रत्येक साडी दाखवेल आणि त्याचबरोबर त्या साडीवरला एक फोटो ही जसं जसं साडी दाखवेल तसं मी अपलोड करेल। तर चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूयात। हे बघा, एवढ्या साड्या आहे माझ्या। तर आज मी तुम्हाला एवढ्या सर्व साड्या दाखवणार आहे। तर आता बघूयात आपण साड्या। तर सर्वात पहिले तर ही साडी बघा। तर ही थोडीशी आंबा कलरची आहे आणि तिचा पदर हे बघा तुम्ही अशा प्रकारचा आहे। तर ही माझ्या बहिणीच्या लग्नाची साडी आहे, हळदीसाठी घेतलेली तिच्या। तर खूप सुंदर साडी आहे, सिंपल आणि सिल्क मधून आहे, सिल्क पैठणी। तर एकदम चापून चुपून बसते। त्यानंतर ही आहे पिस्ता कलरची साडी आणि त्याला मस्त कॉन्ट्रास्ट कलरचा, चॉकलेटी कलरचा कॉन्ट्रास्ट कलरमध्ये आहे। तर त्याचे काटही मस्त आहे, बघू शकता तुम्ही, खूप छान असे काट आहे आणि खूप आवडते मला ही साडी। ही एकदम हलकी फुलकी आहे, अशा फुगत नाही साड्या, शक्यतो मी जास्त फुगणार नाही अशाच साड्या घेते। तर त्यानंतर ही आहे मरून कलरची साडी आणि त्याला कॉन्ट्रास्ट कलर आहे ग्रीन कलर। तर बघू शकता त्याची काटही एकदम सुंदर आहे। तर ही माझ्या नंदेच्या लग्नाची साडी आहे, चुलत नंदेच्या। तर ही खूप छान आहे आणि मला खूप आवडते। तर त्यानंतर ही आहे एक साडी। तर ही माझ्या बहिणीचं लग्न झाल्यावर पहिल्यांदा तिच्या घरी गेलेले त्यावेळेस घेतलेली, बघू शकता आंबा कलरची आहे आणि त्याला कॉन्ट्रास्ट कलरमध्ये निळ्या रंगाचे काट आहे, बघू शकता। पदर खूप छान आहे हिचा। तर शक्यतो जास्त करून माझ्याकडे कॉन्ट्रास्ट कलरमध्येच साड्या आहे। खूप छान वाटतं, कारण एक कलरची साडी एवढी छान वाटत नाही, कॉन्ट्रास्ट कलर असेल तर घालायलाही व्यवस्थित वाटते। तर बघू शकता ही आहे अबोली कलरची साडी आणि त्याला जांभळ्या कलरचा पदर आहे। तर खूप छान आहे आणि ही माझ्या दिराच्या लग्नाची साडी आहे। तर खूप वर्ष झाले आता याला, 6 वर्ष झाले असेल, पण खूप छान आहे। त्यानंतर ही आहे एक साडी। तर ही पैठणी खूप छान आहे आणि कलर पण खूप छान आहे, गोल्डन कलर आणि त्याला चॉकलेटी कलरचे काट। तर ही मी ऑनलाईन घेतलेली साडी आहे। त्यानंतर ही एक साडी आहे। तर बघू शकता तुम्ही, खूप छान साडी आहे, पिंक कलर आहे पूर्ण आणि एकच कलरमध्ये साडी आहे ही, पण ही साडी मला खूप आवडते आणि एकदम चापून चुपून बसते। ही माझ्या मिस्टरांनी माझ्या बर्थडेला गिफ्ट केलेली। तर खूप छान आहे आणि येवल्यावरून मागवलेली, मस्त आहे साडी।
त्यानंतर ही साडी आहे मोरपंखी कलरची, बघू शकता तुम्ही। तर ही माझ्या बहिणीच्या लग्नाची साडी आहे आणि खूप सुंदर आहे, घातल्यावर पण एकदम मस्त वाटते। तर तिचे काठही बघू शकता, थोडेसे असे नेसर कलरचे काठ आहे, पण ब्लाउज तो त्याच कलरचा आहे, कॉन्ट्रास्ट कलरचा नाही। त्यानंतर ही एक साडी आहे, बघू शकता तुम्ही। हातीचा पदर आहे आणि आतमध्ये पूर्ण पिंक कलर आणि बुट्याची डिझाइन आहे। तर ही दिवाळीला घेतलेली साडी आहे, मुंबईला पहिल्यांदा आलो त्या वर्षीची, 2018ची ही साडी आहे। त्यानंतर ही एक साडी आहे, बघू शकता, ब्ल्यू कलरची आणि त्याला मस्त चॉकलेटी कलरचे काठ आहे, खूप छान आहे। ही पण माझी दिवाळीची साडी आहे। प्रत्येक दिवाळीला आम्ही साड्या घेतो, त्यापैकी ही एक साडी आहे आणि शक्यतो जास्त करून सिल्क पैठणीच आहे माझ्याकडे। त्यानंतर ही आहे चंद्रकोर, बघू शकता तुम्ही, जांभळा आणि रामा ब्ल्यू कलरची साडी आहे, चंद्रकोर आहे। तर ही मी ऑनलाईनच घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही, खूप सुंदर आहे आणि स्वस्त आहे एकदम, 700च्या आतमधलीच आहे। त्यानंतर ही आहे येल्लो साडी, ही माझ्या भावाच्या लग्नाची आहे साडी। तर त्याच्या हळदीसाठी घेतलेली, बघू शकता, मागच्या वर्षीच घेतलेली। तर खूप छान आहे, येल्लो कलर आणि त्याला ग्रीन कलरचा पदर आहे आणि मस्त डिझाइन आहे एकदम, आणि थोडीशी चेक्स टाईपची साडी आहे। त्यानंतर ही आहे ग्रीन कलरची साडी, बघू शकता, त्यालाही थोडासा असा रेड कलरचा ब्लाउज आहे, रेड पण म्हणता नाही येणार, थोडासा चॉकलेटी टाईपच आहे, पण आता तुम्हाला मोबाईलमध्ये तसा दिसेल तो। तर खूप छान साडी आहे, जेवढ्या केवढ्या साड्या आहे ना त्या एकदम चापून चुपून बसणाऱ्या आणि सिल्कमधल्या साड्या आहे। त्यानंतर ही एक साडी आहे, लव्हेंडर कलर आणि त्याला पिंक कलरचं कॉन्ट्रास्ट आहे, हातीचा पदर आहे, बघू शकता, पिंक कलरचा। तर त्याचे काठही खूप सुंदर आहे। तर ही येवल्यावरून मागवलेली, माझ्या भावाच्याच लग्नाची आहे, ही लग्नाच्या दिवशी घालायची होती, पण थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे ती घातली नाही, त्याऐवजी दुसरी घातली। त्यानंतर म्हणजे ही लास्टची साडी पैठणीमधली, तर बघू शकता, ही रेड कलरची आहे आणि ही नवरात्रामध्ये घेतलेली, त्याला ग्रीन कलरचा पदर आहे मस्त आणि एकदम छान असे काठ आहे, बघू शकता। प्रत्येक कलरची साडी आहे आणि तेवढीच ती सुंदरही आहे। तर कशी वाटलं माझं साडी कलेक्शन हे कमेंट करून नक्कीच कळवा, लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर मग आजचा व्हिडिओ मी येथेच एंड करते, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओ सोबत, आणि इतर साड्या असणार आहेत त्याही मी तुम्हाला दाखवणार आहे। तर असेच व्हिडिओला कनेक्टेड राहा, चॅनलला असेच सपोर्ट करत राहा। चला तर मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार, धन्यवाद, बाय बाय।